496 किलोमीटर एवढा आलो आम्ही नवी मुंबईतून इथं मुंबई गोवा महामार्ग। तर आता आम्ही निघालो आहोत गोवा। तर गणपती बाप्पा आम्ही इकडे थांबलो आहोत चहा नाश्त्यासाठी। तर इथे आम्ही आता नाश्ता ऑर्डर केलेला आहे मस्त पोहा आणि आमलेट पाव। तर आता ऑर्डरची वाट पाहत आहोत। तर माझा आलेला आहे नाश्ता इकडे। मग कणकवलीच्या पुढे आले तेव्हा टोल आला आणि रस्त्यामध्ये जेवढे पण टोल लागले ना ते सर्व बंद आणि आता हा पण बंद आहे बघा। 500 किलोमीटर तरी म्हणजे 496 किलोमीटर एवढा आलो आम्ही नवी मुंबईतून इथं गोवा मार्ग आहे मुंबई पुणे एक्सप्रेस मुंबई गोवा महामार्ग पूर्ण टोल फ्री मस्त। आणि नाहीतर आपण लोणावळ्याला जाताना किती पैसे घेतात टोलचे। तर चला आता आम्ही गोवा आता 2 तासामध्ये पोहोचू। तर आता आम्ही गोवा बॉर्डरवर पोहोचलो आहोत। आता आम्ही ॲमेझॉनच्या जंगलात आलेलो आणि ते बघा तिथं हत्ती दिसतात। ते बघा हत्ती। मेरे संग चल मेरी चाहत है जीना अब मुश्किल नहीं ते। बागा बीच। आता आम्ही चाललो कलंगूटला चाललेलो आहोत। आता आम्ही ज्यूस पित आहोत गन्ने का ज्यूस। जामून आहे कडक डेंजर ऊन आहे इथं गोव्यामध्ये। तर आता आम्ही कलिंगूट बीचला पोहोचलेलो आहोत। तिथं 5 पण नाही 2-3 मिनिटावर आहे बीच। आणि हा रूम केला आहे 2 दिवसासाठी स्टेसाठी। रूम सुद्धा मस्त आहे 2 बेड आहेत आणि काय बॅग घेऊन आले सामान। आणि इथं बघा इथं मस्त बेडरूम आहे हा आणि बाहेरचा व्ह्यू पण मस्त आहे। घरं आहेत सर्व। हे बघा बाहेरचा व्ह्यू मस्त आहे हवा पण येते मस्त। आम्ही आता जेवण्यासाठी हॉटेल शोधत आहोत इथं आणि आम्ही कलिंगूट इथे आहोत। तर आता आम्ही आलो आहोत कॅटफिश मध्ये जेवायला। कॅटफिश क्योंकि आजारी है। इथले नो पार्किंग आणि पार्किंग केले गाडी आणि आम्ही इथं बीचवर आलेलो आहोत। इथं आहे समोर बीच। कुत्रच
पप्पाला बोलू का दुसऱ्यांदा बीच पाडू कैसा सनसेटचा टाइम झालेला आहे. सेकंड टाइम बीच वर आली आहे मी. काय सेकंड टाइम बीच वर. आणि गोव्याला फर्स्ट टाइम आले. कसं वाटतंय? कसं वाटतंय गोव्याला फर्स्ट टाइम आले? फर्स्ट टाइम आले. खेळतात वालू तसं समुद्र घेणार. मी पाण्यात चाललो. बरा झाला म्हणजे संध्याकाळ झाले नाही तर पदरी कडक ऊन खूप कडक ऊन लागतो. नाही तर इथून जावायचं का शॉर्टकट काय पाण्यातून जाऊ आहे काय वाला ना सनसेटचं मस्त राहिलं बघ कलर. त्यांना आता डुबी होतील याला. डुबी होतील त्यांना आता याना. डुबवतील. आम्ही वागतोर बीचवर आलेलो आणि इथं एवढी पब्लिक आहे. आता चाललो आहोत दुसऱ्या बीचवर. त्याचा झाड किती मोठा. इथं नो पार्किंग दिले तरी गाड्या बघा किती लावल्यात. इथं बघा स्टॉल आहेत सर्व खाऊचे. आणि इथं बीचचा त्याच बीचचा वरतूनची व्ह्यू आता घेणार आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराज. डान्सरची आठवण मला. ऑर्केस्ट्रा डान्सरचे असेल ते. पाऊस आला पाऊस. आम्ही आलो होतो आता ॲमेझॉनच्या जंगलमध्ये. इथं काहीच प्राणी नाही पण इंद्रधनुष्य नक्कीच आहे इकडे. रेनबो रेनबो. बघा कशी फुलं. कला पेनचा लावरच दाखवलाय बघ लवकर गाठा मी तयार. नको
पैसे घेतोय मोबाईल नेट पे इथं आहे पार्किंग, सामने वाला बीच है बाकी इथं आहे शॉपिंग साठी सर्व काही. तर आता आम्ही आलेलो आहोत अंजुना बीच इकडे आणि इथं आहे पार्किंग. पार्किंगला केला आणि अंबायो अंगावर येत आहे. पण स्टोर आहेत मस्त सजावटीसाठी आहे हे. हा सनसेट झालेला आहे. चलो भागो भागो सनसेट पाहायला. पाऊस येते थेंब थेंब. हा थोडासा बाकी आहे सनसेट झाला. झाला झाला सनसेट नाही. कसं आहे आणि सनसेट झालेला आहे. ये बघ ऐसा पुढे करते पाणी पाण्यात पाय टाकतो इथं बसून पाया बेसून. इथं उभं राहिलं नको रे उभं तर आता आम्ही आलो आहोत अंजुना बीच. अंजुनात ना मस्त कलर वाले येतो बघ, लाईट वाले येतो.